आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कशी करायची सोप्या पद्धतीत सांगत आहे। सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलचे एक ब्राउझर ओपन करायचे, त्यामध्ये ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करायची। ओपन केल्यानंतर असा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल, त्यावर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं नवा इंटरफरन्स दिसेल, त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकण्यास बोलत आहेत, तर तो तुम्हाला इथे त्या महिलेचा आधार क्रमांक टाकायचा। त्यानंतर तुम्हाला बोलत आहे कॅप्चा कोड टाकण्यासाठी। कॅप्चा कोड तुम्हाला व्यवस्थित तिथे टाकून घ्यायचा, जसाचा तसा। कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे बोलत आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या, तर इथं मी सहमत आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने ओ टी पी येईल। ओ टी पीसाठी वेळ लागू शकतो, 1-2 मिनटे वेळ लागत असतो, त्यामुळे ओ टी पी यायला उशीर होतो। आपल्याला ओ टी पी पण आलेला आहे, तर तुम्हाला इथे काय बोलत आहे, ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओ टी पी टाका। ओ टी पी आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे म्हणत आहे ते। तो आधार मोबाईल नंबरला लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी येतो। ओ टी पी तुम्हाला 6 अंकी असेल, 6 अंकी ओ टी पी टाकून घ्यायचा। तर तुम्हाला टिप्स सांगतो, ओ टी पी येण्यासाठी तुम्हाला जर त्रास होत असेल, म्हणजे 1-2 एरर येत असतील, ट्रॅफिक एरर दाखवत असेल आणि असे बरेचसे एरर येत असतात, त्यामुळे तुम्ही काय ते रिफ्रेश करायचे पेज, नंतर परत रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला एक वेळेस ओ टी पी येऊन जातो। ओ टी पी आल्यानंतर म्हणजे तुमची के-वाय-सी होऊन जाते, त्यामुळे तुम्ही रिफ्रेश करून घ्यायचं आणि ते तुमची के-वाय-सी ओ टी पीसाठी पाठवून जाईल, त्यामुळे तुम्ही परत त्याला रिफ्रेश करत जा। आपण आता ओ टी पी टाकून घेत आहोत। ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला इथे पण खाऊ शकतो, कारण की कसं आहे, या वेबसाईटवर बऱ्याचशा महिला ह्या ई-के-वाय-सी करत असतात, त्यामुळे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही अत्यंत स्लो चालत आहे आणि याच्यावर खूप ट्रॅफिक आहे। हा एरर काही दिवसानंतर याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते, कारण की खूप जास्त महिला लाभार्थी असल्यामुळे एकाच वेळेस त्या ट्राय करत असतात। तुम्हाला जर ई-के-वाय-सी कंप्लीट करायची असेल तर तुम्हाला रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत ट्राय करावी, या वेळेमध्ये तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। आता आपण इथे ओ टी पी टाकून घेतलेला आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक केले। हे गोल चक्र फिरत आहे, त्याभोवती ते फिरू द्यायचं। तसंच आपण इंटरनेट कनेक्शन हे अत्यंत फास्ट ठेवायला लागेल आणि इंटरनेट कनेक्शन लॉस्ट होऊ देऊ नका, म्हणजे जरासं पण लॉस्ट झालं तर ओ टी पी ई-के-वाय-सी करण्यामध्ये आपल्याला म्हणजे त्रास होऊ शकतो, परत ट्राय करावं लागेल, आपला वेळ जाऊ शकतो यामध्ये। जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन ठेवायला लागेल आणि स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन त्याचबरोबर तुम्हाला इंटरनेट बंद होऊ द्यायचे नाही तुमचे, आणि मोबाईल पण तुमचा तो बंद होऊ द्यायचा नाही, त्यामुळे तुमची के-वाय-सी लवकर होईल। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी बऱ्याचशा टिप्स यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओला 1 मिनटंसुद्धा स्किप करू नका। तर आपण आता हे सबमिट बटनावर क्लिक केले। क्लिक केल्यानंतर हे गोल फिरत आहे, म्हणजे अजून पण आपल्याला 1-2 मिनिट वाट बघावी लागेल असं मला तर वाटत आहे। तर मुद्दा असा आहे की ई-के-वाय-सी केल्यानंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जून ते सप्टेंबर या 4 महिन्याचे पैसे आलेले नव्हते, पण त्यांनी आता हे परत या आपल्या विषयावर येऊ द्या। ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आपला तो ओ टी पी सक्सेसफुली त्यांनी घेतलेला आहे। तर आपल्याला तो ओ टी पी टाकल्यानंतर इथं काय बोलत आहे, पतींचा आधार क्रमांक टाकण्यासाठी आपल्याला बोलत आहे। तर आपण पतीचा आधार क्रमांक किंवा वडिलांचा आधार क्रमांक इथे आपण टाकून घेऊया। तर आपण आता वडिलांचा किंवा पतीचा टाकून घेऊया आधार क्रमांक व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ते जो आपल्याला कॅप्चा दिला आहे
तो व्यवस्थित टाकून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पुढे चालून त्रास नाही होणार, म्हणजे आपली पटकन KYC होणार, परत करण्याची वेळ येणार नाही. नंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेव्हा आपण महिलेचा आधार क्रमांक टाकला तशीच वाट पाहावी लागेल. त्यामुळे थोडा वाट पाहून घ्या, म्हणजे तुमची 10 ते 12 मिनटात 100% KYC पूर्ण होईल आणि तुम्हाला ते पैसे 100% तुमच्या खात्यात येणार आहेत. मी बऱ्याचशा महिलांचे KYC केलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर एकूण 4 महिन्यांचे 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे KYC केल्या. तर कालपासून वितरण सुरू झाले आहे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये. तर 16 ते 17 जिल्ह्यामध्ये यांचे ते पण पैसे चालू केलेले आहेत. ज्या महिलांचे रखडलेले हप्ते एकत्रितपणे टाकलेले आहेत दिवाळी अगोदर. आणि आता पुढील जो ऑक्टोबरचा हप्ता आहे जो पण लवकरच बँक खात्यामध्ये येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या महिलांना, सर्व लाभार्थ्यांना. तर आता आपण KYCच्या याच्याकडे येऊया. लाडकी आता हे KYC करण्यासाठी आपल्याला हे OTP बराचसा वेळ लागू शकतो. यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, शेवटपर्यंत बघा, ध्यानपूर्वक बघा. त्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आणि तुमची KYC 100% पूर्ण होईल. तर मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा, म्हणजे माझा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता हे आपण OTPसाठी तुम्हाला पण हे त्रास होऊ शकतो. 4 ते 5 मिनटं पण लागू शकतात OTP जाण्यासाठी. वडिलांचा पण आणि पतींचा पण आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढील स्टेपसाठी OTP येण्यासाठी हा वेळ लागू शकतो. तर आपल्याला इथे परत त्यांनी एरर दाखवलेला VR एक्सपिरियन्स हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन असं हे बोलत आहे. खूप ट्रॅफिक असते या वेबसाईटवर. लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी बऱ्याचशा महिला ह्या प्रयत्न करत आहेत. या वेबसाईटवर आधार क्रमांक टाकला आहे त्यामुळे हा एरर दिसत आहे. तर तुम्हाला हे कट करायचे नाही, परत त्याला रिफ्रेश करायचे, कारण की हे जर कट केले तुम्हाला परत तुमच्या त्या महिलेचा आधार क्रमांक टाकून परत तुम्हाला पहिलीच प्रोसेस पूर्ण करावी लागेल. त्यामुळे तुम्ही नंतर ट्राय करा. नंतर काय करा, कॅप्चा कोड टाकायचा, आधार क्रमांक टाकायची गरज नाही, म्हणजे परत तिथून वडिलांच्या तिथून चालू होईल. OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचे. OTPसाठी वाट बघत जा, म्हणजे तुम्हाला 100% OTP येऊन जाईल. म्हणजे OTP आला म्हणजे तुमची 100% KYC होणार आहे. पुढे व्हिडिओ बघा, अजून व्हिडिओ खूप मोठा आहे आणि अजून काय काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला काय क्लिक करावे, कोणते ऑप्शन्स निवडावे हे मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, KYC केल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस पण आलेले आहे, हे मी तुम्हाला कळवित आहे. त्यामुळे KYC झाल्या लाडकी बहीण योजनेचे 5 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर एकूण 4 महिन्याचे एकत्रितपणे 6,000 पण लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. KYC अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला OTPसाठी बराचसा वेळ लागत आहे मित्रांनो, पण तुम्ही तुमच्या कॅम्प्युटरवर किंवा मोबाईलवर ट्राय करताना थोडासा या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, वाट बघावी लागू शकते. त्यामुळे तुम्ही हे कट करत जाऊ नका, म्हणजे त्यामुळे तुमची KYC पण होणार नाही आणि बऱ्याचशा ह्या गोष्टी तुमच्याजवळून परत तुम्हाला याचा त्रास होईल. त्यामुळे एकदा का तुमचा महिलेचा आधार क्रमांकाचा OTP आला तर समजून जा तुमची KYC होणार आहे. परत ते तुम्ही जर कट केले परत तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला लवकरच OTP येईल असं मला वाटत आहे. त्यामुळे व्हिडिओ इथून शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर
आता ओ टी पी माझ्या मते येईल 1-2 मिनटात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपल्याला ओ टी पी आलेला आहे. आता ते बोलत आहे EKYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओ टी पी टाका. ओ टी पी आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे म्हणत आहेत. तर आपल्याला तो ओ टी पी सक्सेसफुली 6 अंकी ओ टी पी आपल्याला इथे व्यवस्थितपणे एक ना एक आकडा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप टाकून घ्यायचा आहे. ओ टी पी आता मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे. 6 अंकी ओ टी पी आपल्याला आले आहे. सबमिट करा या बटनावर क्लिक करा म्हणत आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेचसा इथून पण वाट बघावी लागेल. आपल्याला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकल्यानंतर ओ टी पीसाठी बराचसा वेळ लागला. जेमतेम 2 ते 3 मिनटे आपल्याला ओ टी पीसाठी त्यांनी वाट पाहावी लागली. आणि नंतर महिलेचा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला त्यांनी पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला त्यानंतरही आपल्याला 4 ते 5 मिनटे वेळ पाहायला लावलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता, आता आपण याचा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकला, ओ टी पी पण आलेला आहे आणि सबमिट या बटनावर आपण क्लिकसुद्धा केलेली आहे. त्यामुळे आता इथून आपल्याला तुम्हाला महत्त्वाची स्टेप म्हणजे लास्ट स्टेप आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. इथून पुढे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे ध्यानपूर्वक बघा, म्हणजे ते तुमचं काहीच चुकणार नाही आणि तुमची KYC 100% पूर्ण होईल. त्यामुळे इथून पुढे व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. तर मित्रांनो, एक विनंती करतो, चॅनलवर नवीन आला असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणा मिळेल. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुम्हाला हप्ता मिळाला आहे की नाही सप्टेंबर महिन्याचा, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणत्या तालुक्यामधून जिल्ह्यामधून माझा व्हिडिओ बघत आहात तोही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या काही समस्या असतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी 100% तुमची मदत करेल. आता आपण सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बराचसा ते चक्र तिथं फिरत आहे आणि बराचसा टाईम आपल्याला लागू शकतो. त्यामुळे आपल्याला इथे पण थोडी संयमाने वाट पाहावी लागेल, कारण की आता हे ओपन झालेले आहे. तुम्ही बघू शकता EKYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथे वडिलांचे नाव ऑटोमॅटिक येते, वडिलांचे किंवा पतीचे. आता इथे जात प्रवर्ग निवडा म्हणत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा बऱ्याचशा जाती आहेत, त्यामध्ये तुमची प्रवर्ग निवडायचा आहे, तो जो तुमचा प्रवर्ग आहे. तर मी माझा प्रवर्ग निवडलेला आहे. नंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून कार्यरत सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. ते असं तुम्हाला विचारलं असलं, होय असल्यास होय करायचं, नाही असल्यास नाही करायचं. नंतर आपल्याला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, यामध्ये आपल्याला होय किंवा नाही हे पण निवडायचं आहे. नंतर उपरोक्त हे खोटी बातमी आढळल्यास याला क्लिक करून असं सक्सेसफुली तुम्हाला सबमिट करून जायचं आहे. नंतर तुम्हाला ग्रीन स्क्रीनमध्ये एक मेसेज येईल, तुमची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, असा तुम्हाला मेसेज आला तर समजून जा तुमची EKYC पूर्ण झाली आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुम्ही यशस्वीरित्या KYC पूर्ण केलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल